आजचा विषय कोणा संस्था, राज्य, राष्ट्र किंवा जागतिक नेतृत्वावर नाही. तसा संबंध आढळल्यास त्याला निव्वळ योगायोग न समजता चिंतनाचा विषय समजावा. आज ऑफिसच्या बाल्कनीतून एक घार उडताना पाहिली. बराच काळ घिरट्या घालत होती, आपले विस्तीर्ण पंख पसरवून. अगदी स्थिर, पंखांची जरा हालचाल नाही. झाली असेल तर ती इतकी सूक्ष्म की माझ्या ध्यानात सुद्धा आली नसावी. जाणे कोणती शिकार दिसली होती तिला. आकाशात फक्त तीच दिसत होती. जणू संपूर्ण आकाश तिने व्यापून टाकलं. मी टक लावून तिला बघतच होतो. थोड्या वेळाने लक्षात आलं, घार कधीच नजरेआड झाली होती. नजर आकाशातच घोळली होती. मी रित्या आकाशाकडे बघत होतो, तिला मात्र सगळीकडे शोधत होतो. तितक्यात कुठूनशी फडफड कानी आली. कबुतराची उडण्याची धडपड ध्यानी आली. तरंगण्यासाठी आकाशात मारत होता पंख, त्याला पाहून असं न जाणे का अगलानी आली. तितक्यात एक बाब अशीच माझ्या मनी आली. क्षुल्लक गोष्टींवर तोंड बडवणारी सारी तुणतुणी आली. काही येत नसताना सिद्ध करायचा डोंगर असतो. खुल्या पंखांनी उडण्याची धडपड माझ्या ध्यानी आली. पंख छोटे असल्यावर आवाजच होत असतो. काय करणार ते तरी, त्यांचा काही दोष नसतो. ध्यानी आली माझ्या परवड त्यांची ध्यानी आली. आजवर होता राग, मात्र आज दया आली.